मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे आपल्या शेनोली गावचे नागरिक, तरुण मित्र आणि बांधवांनो, आज आपण गावामध्ये आपल्या स्टेट हायवे पासून राज्य महामार्गापासून आकलाई देवीच्या मंदिरापर्यंत जाणारा रस्ता, या रस्त्याचं उद्घाटन आपण आज घेतलं आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण आज इथं उपस्थित राहिलेलो. तुमचं आमचं सगळ्यांचंच श्रद्धास्थान आकलाई माता आहे आणि त्या मंदिराला जाणारा रस्ता व्हावा ही अनेक वर्षापासूनची आपली गावची मागणी. ज्या ज्या वेळेला लोक मंदिरामध्ये जाऊ इच्छितात त्या वेळेला त्यांना खूप मोठा खडतर प्रवास करून मंदिरापर्यंत पोहोचावं लागतं. जवळजवळ 1200 मीटरचा रस्ता म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा अधिक रस्ता आज आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून पूर्ण केलेला. आणि हा पूर्ण करताना आपल्या मनामध्ये एकच उद्देश होता की ज्या ज्या वेळेला गावामध्ये बाहेरचे लोक येतात, आपले पै पाहुणे येतात, मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात, त्या वेळेला चांगल्या रस्त्याने त्यांना मंदिरापर्यंत जाता आलं पाहिजे. गावची यात्रा ज्या वेळेला असते त्यावेळेला गावामध्ये यात्रेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना त्रास होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून आपण त्या रस्त्याचं काम आमदार व्हायच्या आधी आपण ते मंजूर करून घेतलं आणि आज त्या रस्त्याचं उद्घाटन करायचं भाग्य हे तुमच्या कृपेने मलाच लाभलं, याचा देखील मी आज आनंद व्यक्त करू इच्छितो. आपल्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी मला मागणी केली की आपल्या मस्जिदीमध्ये कॉन्क्रीट आपल्याला फ्लोरिंग करायचंय आणि त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे आपण 10 लाख रुपयाचा निधी त्यांना उपलब्ध करून दिला आणि ते काम देखील आपण पूर्ण केलं. त्याचं देखील उद्घाटन आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर विधानसभेचा सदस्य आपण मला बनवल्यानंतर जो स्थानिक विकास निधी आमदारांचा असतो, त्या स्थानिक विकास निधीमधनं आपल्या गावाने एक मागणी केली की गावातलं आकलाई देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिरासमोर पेवर ब्लॉक तुम्ही बसवून द्या. आणि आपण पेवर ब्लॉक बसवण्याचं काम देखील स्थानिक विकास निधीमधनं करतोय. त्याचं आपण भूमिपूजन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं. आपल्या शेनोली गावचे असंख्य प्रश्न आहेत जे आपल्याला भविष्य काळामध्ये मार्गी लावायचे. आपल्या गावची लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळं आपल्या गावामध्ये इतर ठिकाणी देखील वसाहत झालेली आहे. मयामध्ये वसाहत झालेली आहे. गावापासून थोडस दूर जाऊन देखील वसाहत झालेली आहे, आपण ते पाहतो. आणि त्यामुळे जिथं जिथं गावात वसाहत झालेली आहे तिथं तिथं पक्का रस्ता असणं गरजेचं आहे. तिथं तिथं विजेची व्यवस्था असणं गरजेचं आहे. तिथे तिथे गटरची व्यवस्था असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपलं गाव आता विखुरलेलं आहे. आणि त्यामुळं विखुरलेल्या गावामध्ये जिथं लोकवस्ती असेल तिथं नागरी सुविधा आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचा प्रयत्न देखील आता आपण भविष्य काळामध्ये करायचा. आपले आदरणीय डॉक्टर साहेबांनी मला विनंती केली की शाळा जी जिल्हा परिषदेची आहे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृत पुतळा हा आपल्याला उभा करायचा आहे. आणि डॉक्टर साहेब, मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने काम करते. आणि या राज्यामध्ये काम करत असणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानूनच या राज्यामध्ये काम करतो. आणि त्यामुळे आपण जी मागणी केली आहे त्या मागणीसाठी पूर्ण क्षमतेने ती मागणी पूर्ण करण्यासाठी जे काही करायला लागतं ते आपण करू. आणि तुम्ही केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, एवढाच शब्द तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो. आपण पत्र दिले, आपल्या पत्रावर तात्काळ कशी कारवाई होईल, काही नियम कायद्यांचं पालन करून आपल्याला जिल्हा परिषदेच्या आपल्या ज्या सीओ मॅडम आहेत त्यांची परवानगी लागणार आहे. ती परवानगी घेऊन लवकरात लवकर आपल्याला तिथं कशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न
आपण निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये करू। आपल्या गावामध्ये अंतर्गत रस्त्याच्या विषयी देखील आपण आता मागणी केली। निश्चित स्वरूपी अंतर्गत रस्त्यांसाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न भविष्य काळामध्ये राहणार आहे। विधानसभेचा सदस्य होण्याआधी मागच्या महायुतीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या वेळेला एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आपण 750 कोटी रुपयाचा निधी हा 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणला। आता या 750 कोटी रुपयाच्या निधीमध्ये आपण 45 कोटी रुपयाचा निधी हा पानंद रस्त्यांसाठी आणला आणि आपल्या गावामध्ये सुद्धा 7 पानंद रस्ते मंजूर आहेत। अनेक लोकांनी निवडणुकीमध्ये जेव्हा प्रश्नचिन्ह उभा केला, निवडणुकीपुरतं यांनी ही घोषणा केलेली आहे, पण आज मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो की निवडणूक झाल्यानंतर आपण त्याला पैसे उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सगळे गावामधले पानंद रस्ते मंजूर झालेले 7 अधिक जे काही राहतात ते सगळेच्या सगळे रस्ते येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपण पूर्ण करत आहोत आणि दर्जेदार पद्धतीने हे सगळे रस्ते आपण पूर्ण करत आहोत। हे देखील मला आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं। आज आपल्याला शेतकऱ्यांना अडचण काय की आपला ऊस ज्या रस्त्यावरून जातो तो रस्ता जर का चांगला नसेल तर मग आपला ऊस आपल्या गावाच्या रस्त्यापर्यंत कसा आहे, आपली टोळी तो ऊस कसा आणणार आणि तोडणी वाहतुकीच्या लोकांना अलीकडच्या काळात त्रास सहन करायची आता क्षमता राहिलेली नाही। तोडणी वाहतुकीच्या लोकांना रस्ता चांगला नसेल, क्षेत्र चांगलं मिळालं नाही तर लगेच दुसऱ्या फडामध्ये जायला सुद्धा ते कमी करत नाही, स्थानिक कारखान्याच्या यंत्रणेला सुद्धा ते जुमानत नाही। ही परिस्थिती आता निर्माण होत चाललेली आहे। त्यामुळे आपले जे स्थानिक पानंद रस्ते आहेत हे पानंद रस्ते चांगले करण्याचं स्वप्न माझ्या मनामध्ये होतं आणि त्यामुळं कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कराड तालुक्यामध्ये असणारे 220 किलोमीटर रस्ते हे आपण सरकारकडनं मंजूर करून घेतले आणि त्या 220 किलोमीटर रस्त्यापोटी 45 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारकडनं मागच्या कालावधीमध्ये आपण मंजूर करून घेतला। ते पैसे आता आपल्याला यायला सुरुवात झालेली आहे आणि रेठरा मधला आमचा पानंद रस्ता जो आहे तो पानंद रस्ता आता पूर्ण झालेला आहे। त्याच धर्तीवर चांगल्या पद्धतीने आपण हे सगळे पानंद रस्ते पूर्ण करू। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिथं दलित वस्ती असेल तिथं दलित वस्ती सुधार योजनेतनं पैसे द्यायचे, समाज कल्याण विभागाचे पैसे आपल्याला इथं आणायचे, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी पैसे आपल्याला उपलब्ध करून द्यायचे, 25-15 योजनेमधनं आपल्याला पैसे उपलब्ध करून द्यायचे। जेवढ्या शासनाच्या योजना आहेत तेवढे पैसे आपल्याला आपल्या गावामध्ये आणायचे आणि हे सगळं करत असताना चांगल्या ठेकेदारांची निवड करणे, चांगल्या ठेकेदारांच्या माध्यमातून कामं करणे आणि दर्जेदार कामं करणे हा देखील आपला भविष्य काळामध्ये प्रयत्न आहे। आपण काम करत असताना शेवटी लोकांसाठी काम करतो, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काम करतो। त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदारांमधले संबंध हे काम चांगलं करण्याच्या दृष्टिकोनाने चांगले राहावे या देखील सूचना माझ्या भविष्य काळामध्ये राहणार। आता नव्यानं आपल्याला अधिकारी मिळालेले आहेत, अधिकाऱ्यांचं नाव मोदीजी आहे आणि अधिकाऱ्यांचं नाव मोदीजी असल्यामुळे आता किती कामं करायला पाहिजेत त्यांनी हे देखील आता या सभेच्या निमित्तानं मी त्यांना सुचवू इच्छितो की तुमच्या नावाप्रमाणेच दर्जेदार, उत्कृष्ट आणि वेगवान काम हे व्हावं अशा पद्धतीची विनंती त्यांना देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। काल जळगाव जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्यांचा मी आढावा घेतला होता आणि त्या आढाव्याच्या बैठकीनिमित्त प्रत्येक गावचे लोक आले होते। कुणाला काही बोलायचं असते, चर्चा करायची असते म्हणून भरपूर वेळ आपण सगळ्या लोकांना तिथं दिला होता आणि जवळजवळ 6 तास आमचा तो तिथं बैठकीचा कार्यक्रम लोकांच्या अडीअडचणी सांगण्याच्या बाबतीमधला पूर्णपणे एक दर्जेदार कार्यक्रम आमचा काल सर्किट हाऊस मध्ये झाला आणि मला माझे मित्र आहेत प्रकाश पिसाळ म्हणून कारव्याचे, त्यांचा फोन आला की नवीन अधिकारी जॉईन होतात आहे आणि त्यांना मी तुमच्याकडे घेऊन येतो। तर मी आपल्या सवयीप्रमाणे त्याला सांगितलं, म्हटलं आपल्याकडे काय अधिकाऱ्यांनी भेटलं पाहिजे असं नाही, अधिकाऱ्यांनी आपलं काम करायचं, त्यांनी आमदाराला भेटायची काय आवश्यकता आहे। पण शेवटी जुन्या सवयी लागलेल्या असतात की जाऊन लोकप्रतिनिधीला भेटलं पाहिजे,
आणि त्यातल्या त्यात आज कार्यक्रम होता गावामध्ये, त्यामुळे मोदी साहेब लगेच तिथं आले. ते म्हटले की काय नाही साहेब, मी जॉईन झालोय आणि उद्या तुमचा या गावामध्ये कार्यक्रम आहे. त्यांना मी शुभेच्छा कामाच्या निमित्तानं दिल्या आणि तुम्हाला मी आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगतो की अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी आपला एकच मार्ग आहे. आम्ही त्यांना सांगतो की आपण आपल्या खुर्चीशी प्रामाणिक राहायचं आणि समाजाशी प्रामाणिक राहायचं. ज्या समाजाची सेवा करण्यासाठी आपण आहोत त्या समाजाच्या बाबतीमध्ये चांगली भावना ठेवून आपल्याला काम करायचंय. मला खात्री वाटते की तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये कराल, हा विश्वास देखील या सभेच्या निमित्तानं व्यक्त करून दाखवतो. आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम देखील झाला आणि आपलेच पुतणे निरंजनजी, त्या निरंजनजींचा प्रवेश आपण भारतीय जनता पार्टीमध्ये घेतला. प्रवेश घेत असताना मी निरंजनजींना बोलवून घेतलं आणि त्यांना म्हटलं की भैया तुझी काय अपेक्षा आहे, काही मागणी आहे का गावाविषयी किंवा विकास कामाविषयी. त्यांनी मला सांगितलं की बाबा माझी एकच मागणी आहे की जिम करण्यासाठी आम्हाला कारव्याला जावं लागतं आणि त्यामुळे जिम शेनोलीमध्ये तुम्ही उपलब्ध करून द्या. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुला मी शब्द देतो की चांगली दर्जेदार जिम ही शेनोलीमध्ये तुझ्या शब्दाखातीर ती मी उपलब्ध करून देणार आणि लवकरात लवकर आपण जागा कुठं आहे, कुठं आपल्याला करता येईल याचं थोडंसं मला तुम्ही माहिती द्या आणि आपण लगेच क्रीडा अधिकाऱ्यांना सांगून चांगल्या पद्धतीनं एक शेनोली गावसाठी म्हणून गावातले खेळाडू असतील, गावातले तरुण लोक असतील, यांच्यासाठी आपण जिम उपलब्ध करून देऊ. हा देखील शब्द कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो. आज या गावाला विकासाच्या बाबतीमध्ये आणखीन बरेचशा गोष्टी करण्याजोग्य आहेत. गावामध्ये जिथं जिथं मंदिरं आहेत तिथं पेवर ब्लॉकची आपण मागणी करू शकतो. जिथं जिथं अंतर्गत रस्ते आहेत त्या अंतर्गत रस्त्यासाठी देखील आपल्याला भविष्य काळामध्ये मागणी करावी लागणार आहे. आणि या गावाला सुधारित गाव करण्यासाठी जे काही करायला लागतंय त्याचं प्लॅनिंग हे आपण सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे. बरेच गावांमध्ये मी जात असताना गावामध्ये विकास कामाच्या बाबतीमध्ये एकी असणं गरजेचं आहे असं मी त्या त्या गावामध्ये सांगतो. आणि आपल्या गावातल्या लोकांना देखील माझं सांगणं आहे की निदान गावच्या विकासासाठी आपण एक राहिलं पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये लोकशाही आहे, प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी आपापलं मत व्यक्त करायचं असतं. आणि लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त, विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त आपण आपलं बहुमोल मत, आपल्याला जो विचार योग्य वाटतो त्या विचाराने आपल्याला द्यायचा असतं. पण मला असं वाटतं की गावच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीचा वापर हा गावातल्या लोकांनी करून घेतला पाहिजे. आणि आज या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं आहे की माझा आपण वापर गावच्या भल्यासाठी, गावच्या विकासासाठी करून घेतला पाहिजे. आणि हे सुद्धा मी आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करू इच्छितो की गावामध्ये गटतट जरी असले, विरोधक आपल्या बाजूचे लोक जरी असले तरी गावाच्या स्थानिक विकासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवाव्या आणि गावच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करणं गरजेचं आहे. मला आपल्याला हे सांगायचं. आज आपल्या गावामध्ये पाणी पुरवठा योजनेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर मी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि विधानसभेमध्ये मी सांगितलं की सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांचं वीज बिल आपण माफ करा आणि वीज बिल माफ केलं तर या योजना अधिक चांगल्या आपल्याला चालवता येतील, पाणीपट्टी कमी करता येईल आणि योजना जर का आधुनिक आपल्याला करता आली तर योजनेच्या माध्यमातून जास्त शेतकऱ्यांना आपल्याला पाणी आपल्याला देता येईल. आपला रेल्वेच्या वरचा जो विभाग आहे तिथं देखील आपल्याला अडचण आहे. तिथं आपल्याला काय करता येते, रस्त्याचं काय करता येते का, रेल्वे प्रशासनाला काही विशेष गोष्टी सुचवायच्या असतील तर ते सुद्धा आपण माझ्यापर्यंत आणा. त्या सुद्धा गोष्टी आपण रेल्वे प्रशासनाला सुचवू. आपल्या गावाच्या विविधतेमुळे आपण बघितलं तर एका बाजूला आपल्याला डोंगर परिसर आहे, एका बाजूला आपल्याला फ्लॅट परिसर आहे किंवा आपण तिथं चांगले शेतं बघू शकतो अशा प्रकारचा आपला परिसर आहे. चांगली शेती होऊ शकते आणि दर्जेदार ऊसाचं उत्पन्न जे गाव मिळवतं असं आपलं एक गाव म्हणून आपण आपल्या गावाकडे पाहतो. आपल्या रेल्वेच्या वरचा जो ऊसकरी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे वाहतुकीचा, हा सुद्धा प्रश्न
कसा भविष्य काळामध्ये आपल्याला मार्गी लावता येईल याच्यासाठी आपण कारखान्याच्या प्रशासनाकडे योग्य ती मागणी सुद्धा भविष्य काळामध्ये करायची. आपल्या गावामध्ये जे देवस्थान आहे, ज्या देवस्थानाकडे खूप लोक आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात, त्या अकलाई देवीच्या देवस्थानाला दर्जा मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव हा आपण आता शासन दरबारी न्यायचा. आणि तो प्रस्ताव शासन दरबारी घेत असताना एक कॉन्क्रीट प्लॅन त्या देवस्थानाचा आपल्याला करून द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला जर का तिथं ब वर्ग दर्जा मिळाला तर ब वर्ग दर्जाच्या माध्यमातून त्या देवस्थानाची प्रगती करण्यासाठी आणि प्रगतीच्या माध्यमातून पर्यायानं गावाचा सुद्धा विकास हा होऊ शकतो. हा सुद्धा प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपी करणं गरजेचं आहे. शेनोली गावचे आमचे खूप दिवसापासूनचे ऋणानुबंध आहे, 3 पिढ्यांपासूनचे ऋणानुबंध आपले शेनोली गावाबरोबर आहेत. आणि त्यामुळं या गावामधल्या सगळ्या मान्यांना खूप महत्वपूर्ण पद्धतीने आपण घेत असतो. खूप गांभीर्यपूर्वक आपण त्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. मला जुनी आठवण एक सांगायची आहे की मी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला मला आदरणीय माणिक बाबा भेटले आणि ते म्हटले की मला दर्शन घ्यायचंय देवाचं आणि देवाचं दर्शन माझं घडवून द्या. मी अध्यक्ष असल्यामुळे 2 मिनिटात त्यांचं दर्शन घडवून दिलं. आणि मग मी त्यांना विचारलं की आपण किती वर्ष वारी करता. मग त्यांनी मला सांगितलं की मी जेव्हापासून कळायला लागलंय तेव्हापासून वारी करतोय आणि एकदा सुद्धा ज्या वेळेला आषाढी एकादशी असते एकदा सुद्धा एवढे वर्ष वारी करून मला देवाचं दर्शन त्या दिवशी झालं नाही. कळसाचं दर्शन करून आम्ही झालं. आणि मग मी माझ्या मनामध्ये विचार केला की सगळ्यात मोठी भेट एखाद्या वारकऱ्याला काय असते तर आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीमध्ये त्यांना आत जाता येईल, त्यांना मंदिराच्या आत जाता येईल आणि मंदिराच्या आत गेल्यानंतर श्री विठ्ठलाचं रुक्मिणी मातेचं दर्शन करता येईल. ही सगळ्यात मोठी भेट एखाद्या वारकऱ्याला असू शकते की आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन मिळेल. आणि इतके वर्षाच्या त्यांच्या प्रयत्नानंतर त्यांना दर्शन मिळालं नाही. मी अध्यक्ष झाल्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल भगवानाची सेवा करण्याची संधी ही आदरणीय माणिक बाबांना मी दिली आणि 4-5 तास श्री विठ्ठलाच्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य माणिक बाबांना लाभलं. कारण मंदिराची स्वच्छता करणारी जी टीम होती तीच मी नेमली होती, त्या त्यांचं नाव घातलं होतं. आणि मग जेवढी सेवा करायची देवाची तेवढी तुम्ही करा. रुक्मिणी मातेची देखील सेवा केली आणि श्री विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा आशीर्वाद हा देखील तुम्हाला त्या दिवशी मिळाला. आणि तुमच्या रूपानं गावातल्या लोकांना देखील मिळाला की एखाद्या वारकऱ्याला आपण ज्या वेळेला त्याचं चरण स्पर्श करतो त्यावेळेला त्याचा आशीर्वाद जो देवाने त्याला दिलाय तो आशीर्वाद आपल्याला सगळ्यांनाच मिळत असतो. माझ्या कारकिर्दीमध्ये विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अनेक आपण कामं केली. भव्य असं भक्त निवास त्या काळामध्ये आपण उभा केलं. दर्शन रांगेतले प्रश्न मार्गी लावण्यासाठी टोकन दर्शनाची संकल्पना माझ्या कारकिर्दीमध्ये मी आणली. मंदिराचे सुद्धा जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सगळे आपण मार्गी लावले. लाडू जो आहे आपला त्या लाडवाची जी क्वालिटी आहे ती FSSAIच्या नियमाप्रमाणे असावी, म्हणजे दर्जेदार प्रसाद मिळावा याच्यासाठीचा कायदा त्या काळामध्ये आपण आणला आणि FSSAIच्या नियमाप्रमाणे आपण लाडू व्हावे याच्यासाठीचा देखील आपण प्रयत्न त्या काळामध्ये केला. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जे गावं आपल्यासारखे आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत. आपल्या गावामध्ये 40% लोक आज वारकरी संप्रदायाचे आहेत. त्यांनी मान्य केलेलं आहे की श्री विठ्ठलाची भक्ती ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायची आहे, रुक्मिणी मातेची भक्ती आपल्याला जीवनामध्ये करायची आहे. अशा अनेक गाव आहेत, कापिल सारखं गाव आहे. अशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक तिथं पंढरपूरला जात असतात. त्यामुळं त्या मंदिरामध्ये जे जे लोक जातात त्या लोकांची सोय व्हावी हा दृष्टिकोन त्या काळामध्ये मी ठेवला होता. मला आनंद आहे की मला 2 वर्ष देवाची सेवा करण्याचं भाग्य लाभलं. त्या 2 वर्षामध्ये देखील कसोशीनं काम करायचा मी प्रयत्न केला. माझ्या समोर आपण मागणी केली की आपण पादुका दर्शन हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन करता आपल्याला यावं ह्याच्यासाठीची मागणी आपण केली. मी आजच सांगतो
मी अध्यक्ष जरी नसलो तरी एवढं चांगलं काम मी तिथं केलेलं आहे की तिथं मी एखादा शब्द टाकला तर तुमची मागणी मान्य होईल, हा शब्द देखील तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. माझ्यानंतर सहअध्यक्ष म्हणून गहिनीनाथ महाराज औसेकर साहेब कामकाज सगळं पाहतात आणि गहिनीनाथ महाराज अत्यंत सुस्वभावी, सोज्वळ, प्रामाणिक, देवावर श्रद्धा असणारा, निष्कलंक चांगला माणूस आहे आणि ते आता तिथं सहअध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांना मी आजपर्यंत ज्या ज्या मागण्या माझ्या वारकरी बांधवांसाठी केल्या त्या मागण्या त्यांनी एका मिनिटामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आपण चांगल्याच गोष्टीची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूपी मी शेनोली गावचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना देखील निश्चित स्वरूपी विनंती करीन. आज कार्यक्रमाला येण्यापूर्वी असंख्य लोकांना मी भेटलो आणि त्याच्यामध्ये काही राजकीय सुद्धा लोक मला भेटले आणि त्याच्यामध्ये विविध गावची लोक मला भेटले. त्याच्यामध्ये एका गावाची 2 कार्यकर्ते मला भेटले आणि गावाचं नाव सांगणं योग्य नाही कारण परत तुम्ही भाकीत करत बसाल की कुठल्या गावचे होते. ते दोन्ही गावाचे लोक मला भेटले आणि मला एकत्र भेटल्यावर आश्चर्य वाटलं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही दोघं एकदम कसं आला, कारण गावात तर तुमचं वाकडं आहे आणि तुम्ही इथं कसं एकत्र आला. मग त्यांनी सांगितलं की दाखवावं लागतं गावात वाकडं, आमचं बाकी काही नाहीये. गावात वाकडं राहिलं की निम्मे त्याच्याजवळ राहतात, निम्मे माझ्याजवळ राहतात. मी म्हटलं हे सगळं ठीक आहे पण निम्मे निम्मे माझ्या पण मागणं आली पाहिजे, ते पण सोय करा. त्यामुळं गावागावामध्ये गावच्या भल्यासाठी समन्वय राहावं हे आपलं मत. गावामध्ये तुमचं ग्रामपंचायतीला न पटू दे, माझं काय त्याच्याविषयी दुमत नाही. ते काय शेवटी सगळ्या गोष्टी काय आम्ही सांगू शकत नाही. ग्रामपंचायतीला पॅनल कसं टाकायचं तुमचं तुम्ही ठरवा, आम्ही थोडी ना उमेदवार ठरवतो. कोणाला सरपंच करायचं तुम्ही ठरवा, किती वर्ष करायचं तुम्ही ठरवा. फक्त राजीनामा घ्यायची जबाबदारी आमची नाही, तुमचं तुम्ही बघा, आम्हाला सांगू नका. नाहीतर तुम्ही गावात काय तर ठरवणार आणि माझ्याकडे घेऊन येणार ह्याचा राजीनामा घ्या. मला काय करायचं, माझा नाही ना विषय, तो तुमचं तुम्ही बघायचं. मग हे नेत्याला वाईटपणा देण्याचा उद्योग काय करू नका. तुम्ही गाव स्वरूपी जे राजकारण आहे हे गाव स्वरूपी ठेवा आणि माझ्याकडे येत असताना त्या गावच्या विकासासाठी जे काही करायला लागते ते मागण्याचा निस्वार्थ हेतू ठेवून तुम्ही माझ्याजवळ या, म्हणजे आपल्या गावाचं भलं होईल हे मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगा. आज आपल्याला प्रगती करायची असेल तर प्रगती कशी आपण करू, एकत्र राहू तरच प्रगती करू ना. आपण आपापसामध्ये जर का कुरघुड्या करत बसलो तर मग आपली प्रगती कशी होईल, हा सुद्धा प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित होतो. आज आपल्याला इतका चांगला काय की केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार आहे आणि आज आपण इथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. आपण जे मागू ते आज सरकार आपल्याला देते. आज मला तुम्ही सांगा की विधानसभेचा सदस्य झाल्यापासून 6 महिन्याच्या आत 50 कोटी रुपयाचा कराडला पूल दिला. ब्रिटिशकालीन पूल पाडून नवीन 4 लेनिंगचा पूल करायचा. ब्रिटिशकालीन पूल म्हणजे काय की ब्रिटिशांनी बांधलेला पूल नवीन करता आला नाही म्हणजे ब्रिटिशकालीन पूल म्हणायची वेळ आलीच का, नवीन केलाच नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून वर्ष किती झाली, 75 वर्ष ओलांडून गेली देशाला स्वातंत्र्य मिळून आणि तरी सुद्धा तुम्हाला पूल करता येईना. ब्रिटिशकालीन पूल आहे म्हणून सांगताय, पण पूल कुठला, जो मुख्य पूल कराडला जोडतोय तो ब्रिटिशकालीन. मग इतकी सत्ता आपल्याकडे होती, केलं काय आपण नेमकं. आपल्याकडं 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊंनी नेतृत्व केलं. त्या काळामध्ये निधीची कमतरता असताना सुद्धा ह्या मतदारसंघासाठी अनेक चांगली त्यांनी कामं केली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये 2 लोकप्रतिनिधी झाले. माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की मग हे अशी जी मेजर कामं होती ही कामं का झाली नाहीत, आणि ती झाली नसतील तर करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर सर्वस्व जबाबदारी आपली आहे की न झालेली कामं ही आता आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तो आता पुलाचा काम भविष्य काळामध्ये आपलं चालू होणार आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीची सत्ता आणण्यासाठी एवढे आटापिटा आपण केला. पंचायत समितीमध्ये सत्ता यावी, सभापती आपला व्हावा. सभापतीला बसायलाच जागा नाही. सभापती
आणि त्याचे सदस्य निर्णय कुठं घेणार ह्याचा विचारच कुणी केला की नाही हा प्रश्न माझ्यासमोर पडतो. आणि पंचायत समितीची इमारत आता आपण मंजूर करून आणली आणि आज ती पंचायत समितीची दिमकदार इमारत असणार आहे, जिथं सगळे 19 विभाग एका ठिकाणी असणार आहे. आपल्या शेनोलीचा बांधव गेला, भगिनी गेली, थेट एका इमारतीत गेला. 1919 विभाग त्या इमारतीमध्ये असणार आहे. आज काय परिस्थिती आहे, 5 ठिकाणी जायला लागतं. 19 विभाग 5 ठिकाणी विभागलेले आहेत. कळत नाही कुठल्या विभागाला जावं, कुठं जावं, काय जावं. ही कामं ही आज आपण करायला सुरुवात केली. पानंद रस्त्याला कधी पैसे पडले? कधी आजपर्यंत पैसे पडले नाहीत पानंद रस्त्यांना. कारखाने पानंद रस्ते करायचे. आता कारखाने पानंद रस्ते करू शकत, त्याचं कारण आहे आपण साखर फुकट देतोय, घरी पोचवतोय, आपण खर्च करतोय त्याच्यावर. आपण जो काही कारखान्यामध्ये खर्च करायचा आहे 2च गोष्टीवर करायचा. सभासदाला दर द्यायचा, साखर द्यायची आणि आपले जे सेवक आहेत त्यांचं कल्याण करण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायचं. याच्या व्यतिरिक्त आपण कारखान्यामध्ये इतर ठिकाणी पैसे खर्च करू शकतो. मग ह्या पानंद रस्त्यासाठी योजना आणली महाराष्ट्र सरकार, मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजना, आणि त्या योजनेच्या माध्यमातून एकूण एक पानंद रस्ता येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपण इथला करणार आहे. जिथं जिथं आपल्या कार्यकर्त्याचं घर आहे, जिथं जिथं पानंद आहे, त्याच्या घराच्या समोर रस्ता टाकायची योजना आपल्याकडे आहे, ते आपण करून देणार. पूर्वीच्या काळामध्ये लपून लपून लोक सांगायचे की हा रस्ता तेवढा करून द्या, आणि दुसरं कोणतरी येऊन सांगायचं की हा नानाच्या घरासमोरचा आहे बरं का म्हणून सांगितलं. आता मी खुलं आव्हान करतोय की तुमच्या घराच्या समोरचे पण रस्ते सांगा, तुमच्या शेताकडे जाणारे पण रस्ते सांगा, ते सुद्धा रस्ते आपल्याला करायचे. शेवटी आपल्या कार्यकर्त्याचं किंवा गावातल्या नागरिकाच्या घरासमोर रस्ता झाला म्हणून काय व्हायचं, ते सुद्धा आपल्याला करायचं. आणि ते सुद्धा करत असताना एक आराखडा ग्रामपंचायतींनी करणं गरजेचं. ग्रामपंचायतीचं सुद्धा कार्यालय आता होणं गरजेचं आहे. आपण 5 आता दिले, कापिलला 25 लाख रुपये दिले, त्याच पद्धतीनं कुसूरला आपण पैसे दिले. या सगळ्या कार्यालयांना 25-25 लाख रुपयाचा निधी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण मंजूर करून दिला. आपल्याही गावामध्ये आपण मागणी करा, आपल्याही गावामध्ये आपण तो निधी देऊ आणि सुसज्ज अशी ग्रामपंचायत ही आपल्या गावामध्ये करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा देखील आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे. आपल्या गावामध्ये एक आमची भगिनी आहे, त्या भगिनीला डोळ्यांनी दिसत नाही, पण तरी तिची मनामध्ये जिद्द इतकी आहे की डोळ्यांनी दिसत नसलं तरी सुद्धा मी MPSCच्या परीक्षेला बसणार, आणि तिला आता महसूल सहाय्यक या पदावर तिची निवड झालेली आहे. मी तिच्या घरी जाऊन आलो आणि मला मनापासून समाधान वाटलं की स्वर्गीय जयवंतराव अप्पांनी काही स्वप्न पाहिलं होतं की आपल्या भागामधले मुलं शिकावे, आपल्या भागामधल्या मुली शिकाव्यात, शिकल्यानंतर कुठल्या तर हुद्द्यावर जावे आणि त्यांनी आपल्या गावाचं भलं करावं. आणि आज ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रसंग माझ्यासमोर येतात तेव्हा माझं मन भरून येतं की माझ्या भागामध्ये जे स्वप्न कधी आपल्या वाडवडिलांनी पाहिलं होतं तो विचार आता पुढे चाललाय, आणि त्या विचाराला बळकटी देण्याचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी भविष्य काळामध्ये माझा राहणार आहे. आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायचं की आता आपल्याला दिवस बरे आहेत आणि चांगल्या दिवसामध्ये आपण वाईट दिवसाची तरतूद करून ठेवायची असते, आणि त्यामुळे दिवस चांगले आहेत तोपर्यंत चांगले संगडी आपण जवळ आपल्या घेतले पाहिजेत. इतर विचाराची जी लोक आहेत, इतर पक्षामध्ये असणारी जी लोक आहेत, त्या लोकांना सुद्धा तुम्ही समजुतीने सांगितलं पाहिजे की झालं गेलं गंगेत मिळालं, आता आपल्याला चांगलं काम करायचंय, चांगल्या लोकांबरोबर राहायचंय, चांगल्या पक्षामध्ये राहायचंय आणि मोदीजींचे हात बळकट करायचे, देवाभाऊचे हात बळकट करायचे. हेच काम आपल्याला भविष्यात करण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या बाबतीमधलं आपण सगळ्यांनी मिळून काम करूया. इतकंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगून चांगल्या पद्धतीचा आपण कार्यक्रम इथं घेतला. मगाशी ते आजोबा जे तक्रार करत होते त्यांचाही प्रश्न नाना आपण समजून घ्या, त्यांचा प्रश्न थोडा माझ्या लक्षात आलाय, थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, आपल्याच्याने सुटेलच असं नाही, पण त्यांचा काय जो प्रश्न आहे तो समजून घ्या. काय आपल्याला जी काही मदत करता येईल ती आपण मदत निश्चित स्वरूपी करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करूया. शेवटी लोकशाहीमध्ये आपल्याला लोकप्रतिनिधीच्या समोर आपला विचार मांडण्याची मुभा आहे. फक्त सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आमची अशी अपेक्षा असते की सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचं वातावरण करणं बरोबर नसतं. ठीक आहे, अशा गोष्टी होत राहतात.
माझं इतकंच मत आहे की जो त्रासलेला आहे, जो कष्टात आहे, त्याचा प्रश्न आपण कसा मार्गी लावता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न निश्चित स्वरूपी करूया. एवढंच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून, मोठा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला, विकास कामांच्या उद्घाटनाला देखील मला उपस्थित राहता आलं, त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.